नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण तयार करणार आहोत एकदम थंडगार असा सरबत. त्यासाठी इथे मी माठातील 2 ग्लास पाणी घेतले आहे. त्यामध्ये 4 चमचे साखर छान विरघळवून घेतली आहे. आता आपल्याला यामध्ये चवीपुरते शेंदव मीठ आणि काळे मीठ घालून घ्यायचे आहे. याने सरबतला खूप छान अशी चव येते. अशाच नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होईल, मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. तर इथे आपले मीठ छान विरघळले आहे. वरून अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व जिन्नस मी पाण्यामध्ये छान विरघळवून घेतले आहेत. तर इथे मी 10 ते 15 मिनिटं सब्जा बी भिजत घालून ठेवले होते. ते छान फुलले आहेत. आता त्यामधीलच 2 चमचे सब्जा बीचा वापर मी इथे केला आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि शरीराला थंड ठेवण्याचे काम सब्जा बी करतात. त्यामुळे सरबत बनवताना जरूर सब्जा बीचा वापर करा. तर इथे मी सब्जा बीही छान मिक्स करून घेतले आहेत. आता आपल्याला यामध्ये 2 चमचे सरबत रूह अफजाचे घालून घ्यायचे आहेत. याने सरबतला खूप छान असा फ्लेवर येतो. याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता. चला तर मग इथे आपले थंडगार सरबत बनवून तयार आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अचानक जर घरी पाहुणे आले तर तुम्ही हा सरबत नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. तर इथे आपला एकदम थंडगार असा सरबत बनवून तयार आहे. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.